मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिली मोठी बातमी बघूया. रवींद्र धंगेकर आणि उदय सामंत यांची अंधेरीमध्ये भेट झालेली आहे. रवींद्र धंगेकर 8 दिवसात शिवसेनेत जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची अंधेरी इथल्या एका हॉटेलमध्ये भेट घेतलेली आहे. धंगेकर येत्या 8 दिवसांमध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार आहेत अशी वरिष्ठ सूत्रांकडून सध्या माहिती मिळते. तर काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांनी शिवसेना नेते उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा केलेला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाचा अपडेट आता समोर येताना आपल्याला बघायला मिळतोय. रवींद्र धंगेकर आणि उदय सामंत यांची अंधेरीमध्ये भेट झाल्याची माहिती समोर येते. तर रवींद्र धंगेकर येत्या 8 दिवसात शिवसेनेमध्ये जाणार अशी माहिती सूत्रांकडून येते. आमदार रवींद्र धंगेकर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आपण सध्या छायाचित्र बघतो. यांची भेट झालेली आहे. अंधेरीतल्या एका हॉटेलमध्ये ही भेट झालेली आहे. तर धंगेकर येत्या 8 दिवसात शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार आहेत अशी वरिष्ठ सूत्रांकडून सध्या माहिती मिळते. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांनी शिवसेना नेते उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा केलाय. उदय जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. उदय, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाचा अपडेट म्हणावा लागेल. रवींद्र धंगेकर आणि उदय सामंत यांची भेट झालेली आहे. आपण पाहतो आहोत की वरिष्ठ सूत्रांनी जी न्यूज 18 लोकमतला माहिती दिलेली आहे त्यानुसार ऑपरेशन टायगर पडद्यामागे मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे सध्या शिवसेनेच्या संपर्कात आहे. शिवसेना नेत्यांच्या ते भेटीगाठी घेतात. शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची त्यांनी अंधेरी येथील एका 5 स्टार हॉटेलमध्ये भेट घेतलेली आहे आणि भेट घेतल्यावेळी त्याच दिवशी रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव जे आहेत प्रणव धंगेकर यांचा वाढदिवस देखील होता आणि तो वाढदिवस देखील केक कापून तिथे साजरा करण्यात आलेला आहे. आणि जी माहिती मिळते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 8 दिवसांमध्ये काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. त्यामुळे एकूणच पडद्यामागे ऑपरेशन टायगर हे सक्रिय होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टप्प्याटप्प्याने माजी आमदारांचा प्रवेश होतोय आणि त्याचबरोबर जे आजी आमदार आहेत त्यांचा देखील एकाच वेळेला पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती मिळते. मात्र एकंदरीत पुढच्या आता कुठल्या पक्षाचा आमदाराचा नंबर लागतोय हे आता पाहावं लागेल. निश्चित पडद्यामागे मोठ्या हालचाली होताना आपल्याला बघायला मिळतात. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.